मुंबई पोलीस दलाचे ट्रॅफिक कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचं आज दुपारी निधन झालं। 23 ऑगस्टला दुपारी 4 ते 5 च्या दरम्यान शिंदेंनी विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला हटकलं। त्याचा राग आल्यानं मुलानं आपल्या मोठ्या भावाला बोलावलं। मुलाच्या भावानं बाजूच्या दुकानातला रॉड काढून विलास शिंदेंच्या डोक्यावर प्रहार केला। तेव्हापासून विलास शिंदेंवर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। आरोपीला अटक करण्यात आली आहे। जो मुलगा गाडी चालवत होता त्याच्याकडे लायसन्स आणि हेल्मेट दोन्ही नसल्याचं उघड झालंय। शिवाय गाडीची कुठलीही कागदपत्र या मुलाजवळ नव्हती। दरम्यान शिंदेंवर सातारा येथील शिरगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। शवविच्छेदनासाठी त्यांचं पार्थिव कूपर रुग्णालयात नेण्यात आलंय। त्यानंतर त्यांच्या वरळीतल्या निवासस्थानी पार्थिव नेलं जाईल आणि त्यानंतर रात्री 10:30च्या सुमारास साताऱ्याला नेलं जाईल। विलास शिंदेंची नेत्रदान करण्याची इच्छा होती, मात्र हे शक्य आहे का याचा निर्णय शवविच्छेदनानंतर घेण्यात येईल। शिंदे यांच्या मृत्यूचं वृत्त समजताच ते राहत असलेल्या वरळी पोलीस वसाहतीवर दुःखाची छाया पसरली आहे। नागरिकांना सुरक्षा पुरवणाऱ्या आणि राज्यात कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षेकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। शिंदेंवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी अशी अपेक्षा पोलीस पत्नींनी व्यक्त केली आहे। पोलिसाचा धाक राहील यासाठी अधिक कडक कायदे केले जावेत अशीही त्यांची मागणी आहे। हवालदार विलास शिंदे यांच्या मृत्यूचे आदेश दिल्याचं ते म्हणाले। तसंच शिंदेंच्या कुटुंबियांना योग्य ती मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। अशा प्रकारच्या घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांना शहीदाचा दर्जा देण्याबाबतही विचार सुरू असल्याचं ते म्हणाले। दरम्यान मुख्यमंत्र्यांना पोलीस वसाहतीतल्या महिलांनी घेराव घालत पोलीस सुरक्षित राहतील याची हमी देण्याची मागणी केली। सगळ्यांनाच अतिशय दुःख देणारा अशा प्रकारचा प्रसंग आहे। या संदर्भात आरोपींना अटक केली आहे। त्यांना कडक शिक्षा व्हावी याकरता पोलीस प्रयत्न करेल। आम्ही मागच्या काळात असा निर्णय घेतला आहे की अशा प्रकारे ज्या पोलिसांचा काम करताना अशा प्रकारचा मृत्यू होईल त्यांना शहीद झाल्याचं समजण्यात यावं आणि त्यांच्या कुटुंबाला तशा प्रकारचे सगळे फायदे देण्यात यावे। त्याप्रमाणे सगळे त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी पूर्ण सरकार उभं राहील। हे कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये तर त्या कुटुंबाला सगळी मदत मिळावी। त्यांच्या मुलाला त्यांचा मुलगा आहे त्याला सरकारच्या नोकरीमध्ये आपल्याला सामावून घेता येईल का या संदर्भातला निर्णय करण्यात येईल आणि त्याला सामावून घेण्यात येईल आणि या कुटुंबाच्या पाठीशी त्यांना सगळ्या प्रकारची मदत ही सरकारच्या वतीनं केली जाईल। विना हेल्मेट तरुणाला हटकल्यामुळे झालेल्या मारहाणीत पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचा मृत्यू झालाय। ड्युटीवर हा प्रकार घडला असल्याने या सगळ्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे। हवालदार विलास शिंदे हत्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलंय। शिंदेंच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत आणि कुटुंबातल्या एकाला नोकरी देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय। पुलिस डिपार्टमेंट के जो सिपाही है वो ज़्यादा सिक्योर्ड रहे और उनका मनोधैर्य भी ऊंचा रहे। ये जरूर कोशिश रहे कि ज़्यादा से ज़्यादा मदद जो फैमिली है उनको दी जाए। उनमें से किसी को नौकरी भी दी जाती है। मुंबई पुलिस दल का एक्सिस बैंक के साथ एक टाइप है, उसके हिसाब से उनको शायद मुझे ठीक से मालूम नहीं क्योंकि मैं शहर का कारोबार नहीं देखता। एक 25 लाख तक की रकम ऐसे अगर एक्सीडेंटल डेट हो गई तो उसमें उनको मिल सकती है। लेकिन ये करने से आपका आदमी वापस नहीं आएगा, हमारा जो सिपाही है वो हमको वापस नहीं मिलेगा। तो इसके लिए कड़े कदम ऐसे उठाना चाहिए ताकि ऐसे क्रिमिनल के मन में भी आए कि हम लोग पुलिस को छू भी नहीं सकते, क्योंकि पुलिस का कर्तव्य है जनता की रक्षा करना। तो वो खुद भी सिक्योर रहना चाहिए। इसके लिए जो भी कड़े कदम उठाने पड़ेंगे हम लोग कड़े कदम उठाएंगे। महाड बलात्कार प्रकरणातील आरोपी इनायत हुरजुक अखेर पोलिसांना शरण आलाय। इनायत यानं आपल्या नात्यातील मुलीला शीतपेयातून गुंगीचं औषध देऊन गाडीतच तिच्यावर बलात्कार केला। शिवाय त्याची व्हिडिओ क्लिप बनवून तिला ब्लॅकमेल करत राहिला। अखेर त्या पीडित तरुणीनं महाड पोलिसात तक्रार दिली। इनायतनं अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली, पण न्यायालयानं त्याला जामीन नाकारून देखील पोलीस त्याला अटक करत नव्हते। इनायत महाड परिसरातील मोठं प्रस्थ आहे। त्याची गोरेगावजवळ एक शाळा देखील आहे। अखेर झी 24 तासनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध करतात 24 तासाच्या आत इनायत मंगळवारी संध्याकाळी महाड पोलिसांना शरण आला। पोलिसांनी त्याला सध्या अटक केली आहे। रात्रीच्या वेळी रिक्षातून गावाकडे जाताना पतीला चाकूचा धाक दाखवून 3 नराधमांनी एका 19 वर्षीय नवविवाहितेवरती सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातल्या मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलाय। पीडित विवाहिता नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातली आहे। विवाहितेची सासूरवाडी लातूरला आहे। पोळा सणानिमित्त ती आपल्या पतीसह माहेरी निघाली होती। त्याचवेळी ही घटना घडली। मरखेल पोलिसांनी तातडीनं रिक्षाचालक अनिल जाधव, त्याचे साथीदार लक्ष्मण चामलवाड
आणि मकसूद या तिघांना अटक केली. आरोपींवर बलात्कार, लूटमार आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खून, बलात्कार, अतिरेकी कारवायांमधले आरोपी तसंच आजन्म जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना यापुढे पॅरोल, फर्लो मिळणार नाही, असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केलंय. असे गंभीर गुन्हे केल्यावर गुन्हेगारांना कायद्याची दहशत बसली पाहिजे असं ते म्हणाले. याविरुद्ध जरी कोणी कोर्टात गेलं तरी सरकार आपली बाजू भक्कमपणे मांडेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. फर्लोचं आहे ते 28 वरून 21 दिवस शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि 90 दिवसाची जी पॅरोलवर सुट्टी होती ती आता 45 दिवसावर मिळू शकेल. परंतु जे विशेषतः आपण एक लक्षात घ्या की फार मोठा असंतोष हा ज्यांनी बलात्कार केला आहे लोकांच्याबद्दल आहे, त्यांचं इन्क्लुजन त्याच्यामध्ये केलं आहे. जे लोक टेररिस्ट आहेत त्याच्यामधून वगैरे दरोडेखोर आहेत, ज्यांनी अशा तऱ्हेचे दरोडे घातले त्यांनासुद्धा या ठिकाणी त्याच्यामधून वगळलेलं आहे. याचं सगळ्यांचं धोरण असं आहे की गुन्हेगारांच्या मनामध्ये कायद्याची भीती पाहिजे आणि या निमित्ताने ती कायद्याची भीती निर्माण होऊ शकेल याची मला खात्री आहे. देशातील रेल्वे स्थानकावर वायफाय सुविधा सुरू करण्यासाठी गुगलला 4.5 कोटी रुपये देण्यासाठी भाजप सरकारकडे पैसे आहेत, पण दुष्काळामुळे होरपळून गेलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी या सरकारकडे पैसे नाहीत. याच्या निषेधार्थ आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे व माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात खामगाव उपविभागीय कार्यालयावर भर पावसात शेतकऱ्यांचा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या अनेक मागण्या मांडल्या. क्रिकेटच्या विश्वात धावांच्या विक्रमाचे डोंगर रचणाऱ्या भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर यांनी नाशिक जिल्ह्यात असलेल्या येवला इथल्या मायबोली कर्णबधिर निवासी शाळेसाठी आपल्या खासदार निधीतून 40 लाखांची मदत देऊन अपंग आणि कर्णबधिरांसाठी अनोखी धाव घेतली आहे. या मदतीमुळे शाळेचे रखडलेले बांधकाम पूर्ण होणारच आहे. याशिवाय या दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी असलेल्या बहुउद्देशीय अपंग निवासी कार्यशाळेचं कार्य मार्गी लागणार आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या बनावट मद्याच्या साम्राज्याविरोधात स्थानिक आमदार काशीराम पावरा यांनी दंड थोपटले असून स्थानिक नागरिकांसह त्यांनी जिल्हा प्रशासनाला बनावट मद्य सम्राटांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. शिरपूर तालुक्यातील बनावट मद्याचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची मागणी करणारं निवेदन आमदार पावरा नागरिकांनी पोलीस अधीक्षकांना दिलंय. गेल्या महिन्यात तालुक्यात 3 कोटींपेक्षा जास्त बनावट मद्य निर्मितीसाठी लागणारं स्पिरिट जप्त करण्यात आलंय. तालुक्यात विशेषतः आदिवासी भागात बनावट स्पिरिट, विषारी दारू उत्पादन आणि विक्री सुरू असल्यानं शेकडो परिवार उद्ध्वस्त झाले असल्यानं आमदार पावरा यांनी विशेष मोहीम राबवून अवैध मद्य निर्मिती करण्याविरोधात कठोर कारवाई करून त्यांचे कारखाने उद्ध्वस्त करण्याची मागणी केली आहे. या भागात दादा वाणी हा बनावट मद्य सम्राट निर्भयपणे बनावट मद्य निर्मिती करतो, मात्र त्याला कोणीही हात लावू शकत नाही अशी परिस्थिती शिरपूर तालुक्यात आहे. मुंबई गोवा हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली होती. रायगडमधील पनवेलजवळ खारपाडा पुलावर ट्रक बंद पडल्यानं ट्रॅफिक जॅम झालं होतं. सुमारे 2 तासापासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफीचे पास वाहतूक पोलीस चौकीत दिले जातील. काल संध्याकाळी या संदर्भातला निर्णय झाला असून आज किंवा उद्यापासून हे पासेस मिळतील अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. उत्सव आनंदात उत्साहात साजरा झालाच पाहिजे, पण मोठ्यानं स्पीकर लावताना मंडळांनी काळजी घेतली पाहिजे. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असंही ते म्हणाले. काल संध्याकाळी हा निर्णय झालेला आहे, पण आज मिळालं नाही तर उद्यापासून सुरुवात होईल, परंतु मिळणार निश्चित. तुम्हाला RTOकडे नाही मिळाले, प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिकची चौकी आहे, ट्रॅफिकच्या चौकीमध्ये चला, ते तर आमचा होमचंच डिपार्टमेंट आहे. त्यांनी पण काल सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी होते. कुठेतरी शिस्तस्व राहिली पाहिजे. सरसकट आपण लोकांना सोडू शकत नाही, कारण कोण लोक कोकणामध्ये आपण डायव्हर्ट केलेलं आहे हे समजू शकणार नाही. त्याच्यामुळे त्यांचे मोबाईल नंबर, ज्या ठिकाणी ते जात आहेत ह्याची सगळी नोंद पोलीस खात्यामार्फत घेतली जाईल आणि त्याच्याच नंतर त्यांना ते शिक्के मारून दिले जातील. ह्याच्यामध्ये एक शिस्त लागणं हा सुद्धा उद्देश आहे. समुद्रात आलेल्या जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे मिरकरवाडा येथील मच्छीमारांची फायबर बोट साखरी नाटे इथे पलटली. मुसाकाझी बंदरात ही बोट जात असताना मध्येच वाळूच्या टेकडीला या बोटीनं धडक दिली आणि बोट पलटी झाली. फायबर असल्यामुळे बोटीला छिद्र पडलं आणि त्यामुळे बोट समुद्राच्या पाण्यात बुडाली. बोटीवरील 8 खलाशांना त्वरित बाजूच्या मच्छीमारी बोटीनं वाचवलं आणि बुडणाऱ्या बोटीला 2 बोटींनी दोर बांधला. मात्र बोटीवरील सर्व जाळी समुद्राच्या पाण्यात वाहून गेल्यानं मच्छीमारांचं नुकसान झालंय.
गडचिरोली जिल्हा परिषदेनं 2013 मध्ये 220 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवून प्रशासनानं 2015 मध्ये या बदल्या रद्द केल्या. या बदल्यांना शिक्षकांनी उच्च न्यायालयातून स्थगन आदेश मिळवला, पण बदली झालेल्या उपरोक्त 220 शिक्षकांपैकी तब्बल 73 शिक्षकांच्या बदल्यांच्या फाईल गायब असल्याचं निदर्शनास आलं होतं. या संदर्भातील पोलीस तक्रारीच्या चौकशीला वेग आला असून एका लिपिकाला ताब्यात घेण्यात आलंय. शहरातील श्रीमंत शिवराज प्रतिष्ठानच्या युवक युवतींनी एकत्र येऊन मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर ढोल ताशा पथकाची स्थापना केली आहे. इंद्रेश्वर ढोल पथकाचं दिमागदार उद्घाटन सोहळा नगरसेविका श्रीमती धनश्री बावशिंगेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यामुळे आता ग्रामीण भागातही ढोल ताशा पथकांचा निनाद ऐकू येऊ लागलाय. सध्या या पथकात 50 युवक युवती असून ते गेली महिनाभर दररोज सराव करत आहेत. साताऱ्यातील साखरवाडी गाव खो खोचं माहेरघर अशी या गावाची ओळख. 32 वेळा टीमनं राज्यस्तरावर गोल्ड मेडलची कमाई केली. याच मातीतून भाग्यश्री फडतरे, माधवी भोसले आणि प्रियांका येते या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू घडल्या. महाराष्ट्राचं खो खोमध्ये सलग 18 वर्ष कर्णधारपदही याच साखरवाडी गावानं मिळवलं. या सर्व यशामागे एक नाव आहे आणि ते म्हणजे संजय बोडरे या प्रशिक्षकांचं. गेली 22 वर्ष अखंडपणे अत्यंत प्रामाणिकपणे संजय बोडरे खो खो प्रशिक्षक म्हणून काम करतायत. त्यांना ना पदाची अपेक्षा ना पैशाची. मात्र रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंच्या अपयशानंतर हताश झालेल्या संजय बोडरे यांनी आता ग्रामीण भागातील खेळाडूंना स्वतः मोफत प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतलाय. सलग 16 ते 18 तास खो खो खेळाडू आणि ॲथलीट्सना प्रशिक्षण ते देत आहेत. शासनानं ग्रामीण भागातील खेळाडूंकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे संजय बोडरे सारख्या प्रशिक्षकाला स्वखर्चानं खेळाडू घडवण्याची वेळ का आली याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ क्रीडा मंत्रालयाला आली. पुण्यात ओला उबेरच्या विरोधात सर्व रिक्षा संघटनांनी आंदोलन केलं. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यामध्ये मनसे, स्वाभिमानी आणि इतर सर्व शहरातील रिक्षा संघटना एकत्र आल्या आहेत. यावेळी आक्रमक आंदोलनकर्त्यांनी परिवहन कार्यालयासमोरील रस्ता अडवून त्या ठिकाणी ओला उबेरच्या 3 गाड्या फोडल्या. संपूर्ण राज्यात रिक्षा संघटनेचा संप आणि आंदोलन आहे. ओला उबेर बंद करा. शासन ओला उबेरवाल्यांना पाठीशी घालतंय. आरटीओ कारवाई करत नाही. त्यामुळे सरकारनं याकडे लक्ष देऊन रिक्षावाल्याच्या समस्या सोडवावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलंय. मात्र आज पुण्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. 3 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांचाही खूप मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता. ओला उबेर कंपन्यांविरोधात ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या बंदला पिंपरी चिंचवडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. पिंपरीच्या आंबेडकर चौकात रिक्षा चालकांनी आंदोलन करत ओला उबेर कंपनी बंद करण्याची मागणी केली. आंदोलनात मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक सहभागी झाले असले तरी शहरात वाहतुकीवर विशेष परिणाम झाला नाही. अनेक भागात रिक्षा सुरू होत्या. ओला उबेर या खासगी टॅक्सी कंपन्यांविरोधात सरकारनं नियमांचे निर्बंध लागू करावेत अशी मागणी करत मुंबईत ऑटो रिक्षा ऑटोमेन्स युनियननं 1 दिवसाचा संप पुकारला. उपनगरात प्रामुख्यानं पश्चिम उपनगरात, बांद्र्याच्या पलीकडे आणि पूर्व उपनगरात कुर्ल्यापासून पुढे मुलुंडपर्यंत कामावर येणाऱ्यांचे मोठे हाल झाले. दरम्यान बेस्टनं जादा बसेस सोडल्यात. बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. मुंबईतल्या 17 वर्षांच्या मालविकाला 10वी किंवा 12वीची परीक्षा न देताही थेट अमेरिकेच्या MIT मध्ये प्रवेश मिळाला. मालविका कम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये अतिशय हुशार आहे. तिची ही हुशारी पाहूनच तिला MIT मध्ये ॲडमिशन मिळाली आहे. मालविकानं 12-13 वर्षांची असतानाच शाळा सोडली. विशेष म्हणजे तिला शाळेतून काढण्याचा निर्णय तिच्या आईचा होता. तिच्या आईनं तिला होम स्कूलिंग अर्थात घरातूनच शिक्षण देण्याचा विचार केला आणि ते यशस्वीही करून दाखवलं. मालविका आता BSc करणार आहे. त्यासाठी MITनं तिला स्कॉलरशिप दिली आहे. पोलिसांवर आणखी ताण नको असे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. जेल प्रशासनात सुधारणा करून पोलिसांवरील ताण कमी करा. बंदोबस्त, संरक्षण आणि गुन्हे तपासात व्यस्त असलेल्या पोलिसांची आरोपींना कोर्टात ने-आण करण्याच्या जबाबदारीतून मुक्तता करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत. सध्या अस्तित्वात असलेल्या जेल प्रशासनात सुधारणेला पुष्कळ वाव आहे. त्यासाठी उपाययोजना करा असंही न्यायालयानं राज्य सरकारला सांगितलंय. 6,000 सार्वजनिक गणपती आणि 1,21,226 घरगुती गणपती मुंबईत असतात. या गणेशोत्सव काळात मुंबईत कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलीस पूर्ण तयारीनिशी सज्ज झालेत. तब्बल 45,000 अधिकारी आणि पोलीस कर्मचारी गणेशोत्सवासाठी मुंबईभर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेत. गणेशोत्सव जसजसा जवळ येतोय मूर्तिकारांच्या कामाचा वेग वाढताना दिसतोय. गणपतीच्या छोट्या मूर्तींमध्ये यंदा काय ट्रेंड आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. बाजीराव मस्तानी सिनेमा हिट झाला म्हणूनच बाजीराव बल्लाळ यांची प्रतिकृती यंदा गणपतीच्या मूर्तींमध्ये दिसतीये. तर बालगणेशाची विविध रूपही भक्तांना आकर्षित करतायत.
ठाण्यातील काही गतिमंद मुलांना एकत्र करून त्यांना गणेशोत्सवात वापरल्या जाणाऱ्या इको फ्रेंडली मखर तयार करण्याचं प्रशिक्षण हेरंब आर्ट्सच्या कैलास देसले यांनी दिलं आहे. पूर्णपणे इको फ्रेंडली असणारी ही मखर तयार करण्याचं प्रशिक्षण या मुलांना अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच देण्यात आलं आहे. त्यातही इतक्या कमी कालावधीत या मुलांना ही कला अवगत करून इको फ्रेंडली मखर ते विविध प्रकारचे सजावटीचं साहित्य तयार केलं आहे. ठाणे शहराला आता डेंग्यूचा विळखा पडलाय. मागील 3 दिवसात 3 जणांचा डेंग्यूनं मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं स्थायी समितीच्या बैठकीत दिली आहे. तर आतापर्यंत 237 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. 824 डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ठाणेकरांचं आरोग्य सुस्थितीत आणण्यासाठी काय उपाययोजना करणार असा सवाल सर्वपक्षीय सदस्यांनी आरोग्य विभागाला विचारला आहे. कळव्यातल्या शांतीनगर भागात मुलानं बापाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही हत्या मुलानं वडिलांच्या डोक्यात लोखंडी रॉडनं मारहाण करून केली. यात वडिलांचा जीव गेलाय. आरोपीच्या आईवर त्याच्या वडिलांनी संशय घेतला आणि दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी मदतीला आलेल्या आजी आणि काकांनाही या आरोपीनं बेदम मारहाण केली आहे. कल्याणमध्ये पुन्हा एकदा फेरीवाले आणि महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली आहे. मंगळवारी महापालिकेची कारवाई सुरू असताना महापालिका कर्मचाऱ्याला फेरीवाल्यांनी मारहाण केली. कल्याणमधल्या शिवाजी चौक ते रेल्वे स्थानक या परिसरातल्या नव्या रस्त्यावरच्या फेरीवाल्यांना हटवण्याची कारवाई सुरू होती. त्यावेळी महापालिका कर्मचारी संतोष जोंधळे यांना गुलाब दळवी आणि तिची मुलगी दीपाली दळवी या महिला फेरीवाल्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर लगेचच महापालिकेचं कारवाई पथक फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झालं. हातात हातोडे काठ्या घेऊन पोलीस संरक्षणात महापालिकेच्या पथकानं फेरीवाल्यांच्या मालाची नासधूस आणि सामानाची तोडफोड केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.